मित्रांनो 11 महिन्याचं वासरू आहे आणि आज चांगल्या रीतीने पाहिलंय आणि आज क्वार्टर फायनलचा गुलाल मिळवून दिलेला आहे मालकाला. आणि बऱ्याच भावना व्यक्त करायच्यात, कारण काय होतं एवढं लहान वासरू आणि इतक्या लवकर अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. कुठल्या गावचं वासरू आणि तुमचा परिचय सांगा. माझं नाव सतीश डोंबाळे कुसूर, अखिल भारतीय बैलगाडा संघटना फलटण तालुक्याचा उपाध्यक्ष. हे वासरू सोनू मोनू कुसूर या नावाने पळतं वासरू. हे वासरू आता किती वर्ष झाले क्षेत्रात आहे तुम्ही? ही 35 वर्ष झालं मी क्षेत्रात आहे. 35 वर्ष झालं क्षेत्रात आहे, बैलगाडी क्षेत्रात आहे. मित्रांनो बघा 35 वर्ष क्षेत्रात म्हणले तर मोठं योगदान आहे त्यांचं. मग बरीच बैल होऊन गेली असतील. बरीच बैल आहे ती. 27 वर्षाचा एक बैल आहे, अजून लक्षाच्या अंधुवरचा बैल आहे सुगर म्हणून, अजून ती चालतोय बैल. बरोबर. मित्रांनो त्या शुगरचा हे मोठा इतिहास आहे, बरेच त्यानं फायनल केलेले आहेत. मग मोठे आणि जुने जाणते बैलगाडा म्हणायला लागेल तुम्हाला मालक. मग कसं ही वासरू कुठून खरेदी केलं? हे वासरू संभाजीनगरवर खरेदी केलं. हे अमोल चव्हाण म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांनी दाखवलं वासरू. मी त्यांचंच स्वतःच आम्ही तिथनं घेतलं वासरू एखादी वासरू. आता तुम्हाला माहिती आहे जास्त ह्यातली, नॉलेज भरपूर आहे. काय बघता एखादं वासरू घेताना? हे वासरू घेताना त्याचा पळ बघायचा, जात कुठली बघायची, त्याचे तळखोर बघायचा, ते कसं आहे म्हणजे त्याला त्याची उंची जरी वाढली तरी तो परत कसा काढणार आहे असं बघायला लागते त्यात. आता हे आलाय म्हणजे एकदम गावठीमध्ये आला आहे, हे धनगरी खेलार मध्ये आलाय, थोडा धनगरी खेलार मध्ये आलाय. दुसरं एक वासरू त्यांच्यापासूनच घेतलंय, ती पण टॉपला पळायला लागले. आता बारीकच आहे वासरू. वासरू घडवताना कसं घडवावं? वासरू घडवताना कसं आहे माहिती का, वासरात ही बारकी वासर आता ह्याला आम्ही आता ह्याला क्वार्टरला पळायला जाणार होतो, पण काय जाणती लोक आपल्यातली आहे तिथं. दिलीप ड्रायव्हर हे म्हणले नको वासरू चांगलं पळलंय, म्हणले नको क्वार्टरला पळू, त्यांची गाडी पळू दे म्हणले क्वार्टरला तिथं गाडी. मग ती जाणती लोक काय म्हणले वासरू दम धरून हाणायचं, म्हणजे दम धरूनच हाणणार आम्ही वासरू. एक 10 दिवसाला 15 दिवसाला गॅपवर काढतोय वासरू. ह्याने वासराने आपल्या फॉर्च्युनरला तिथं गट पास केलता यात. गट पास केलता म्हणजे चांगल्या, आता नाव घेत नाही मी, पण चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या, तिथनंच वासरू चर्चेला आलं. स्वराज बरोबर होता वासरू. मित्रांनो बघा एवढ्या लवकर एवढ्या चांगल्या मैदानात गट पास करणं, क्वार्टर फायनलचा गुलाल घेणं भरपूर मोठी गोष्ट आहे या वासरासाठी आणि मालकासाठी ही मोठी गोष्ट आहे, कारण बरीच बैल गडावली आणि अजूनही गुलाल चालू आहे. आजचं हे 6वं मैदान आहे, पण ज्या मैदानात जाईल त्याच मैदानात गुलाल राहते. म्हणजे क्वार्टरचं का व्हायना पण गुलाल मिळतोय वासराला, गुलाल मिळतोय वासराला. आणि पब्लिकनं दोन्ही खांदी पळते, पब्लिकनं दोन्ही खांदी पळते पब्लिकनं. आज पर्शन ड्रायव्हरने गाडी आणली, म्हणलं वासरू मामा चांगलं 1 नंबर पळलं म्हणलं वासरू. ते पण म्हणलं आता नको आपल्याला पळवायला, म्हणले वासरू दमल, म्हणले नको पळवायला. आता वासरू तर तुम्ही चांगली वासरं तयार करताय, कारण अभ्यास तुमचा मोठा आहे. पण ज्यावेळेस यश कायम भेटत असतं, कायम यश भेटते, काय होतं नवीन पिढी आता काय करते, यश भेटायला लागले की सारखे मैदानात दिसतात. नाही कसं आहे आता हे आम्ही जुनी एक खेळाडू आहे. आता कसं आहे, आज समजा एक फायनल आहे, आजचे दिवस आपलं आईस करायचे काय आजचे दिवस एन्जॉय करायचे, उद्या दुसऱ्या दिवशी आपलं चाललं मार्गाने. म्हणजे असे बैलगाडी क्षेत्रातले हे, कारण वासरं आजकाल दाट पळायला लागलेत. नाही दाट पळावती ती, पण ती दाट पळावल्यावर टिकत नाही ती ना वासरं. दाट पळावल्यानंतर दम धरून तर किती काय केलं ते बच्चेच आहे ना शेवटी. आणि आता हे थंडीचे दिवस आहे, त्याच्यामुळं नाही एवढे वासरं चालत नाही. ती जे गरम वासरू आहे ती चालणार, ती चालणारच. मग हे पण वासरू गरमच आहे तसं, पण आम्ही एक 10 दिवसाच्या गॅपवर काढतोय वासरू. म्हणजे बघा मित्रांनो, जर चांगला बैलगाडा मालक असेल, हुशाराने जुळून आणता, तर 100% यश भेटत जातं आणि कुठंतरी वासराचं खच्चीकरण होत नाही. म्हणजे जर आपण जर सांभाळून जर त्याला आणलं तर 100% शेवटच्या क्षणापर्यंत ती गुलाल गुलाल देणार. मालकाला कधीच नाराज करणार नाही ती, गुलाल देणार. पण त्याच्या हाणलं पाहिजे, त्याच्या स्वतःने हाणलं पाहिजे. की मग 4 दिवसाला 5 दिवसाला असं गॅपवर नाही ना चालणार. त्याला 10 दिवसाचा 8 दिवसाचा गॅपवर जसं उड्या मारायला लागलं बाहेर सोडल्यानंतर ते आपल्याला कळते वासरात आहे, मूडवर आले. मग ते काढायचं, पहिरा चांगला करायचं. पहिलं पण ह्याला चांगलं टॉपचं येते. वासरू जाईल तिथं अपेक्षा पूर्ण करते. आणि कडत नाही येऊ, कुठं नाही येऊ, आदत महत्वाची कडत नाही. गाडी मधनं पडले नाही ते सगळी कडत नाहीच आमची गाडी पळते, कडत नाहीच. याला आम्ही आपलं फॉर्च्युनरला गट काढला 7 नंबर तासावनी आणि सिमीला 1 नंबर तासावून 3 नंबरला उतरलो आम्ही. पब्लिकने उतरलो एकदम कडत. रात्रीचा 8 वाजता उतरलो आणि किती पण 8 वाजता पडलो गाडी.
म्हणजे ही पब्लिकने ठाम आहे. पब्लिक दोन्ही खांदी पब्लिकनं ठाम पळतंय वासरू. बघा मित्रांनो, काय शिकायच्या जुन्या बैलगाडा मालकांच्या कुठनं की पब्लिकचा बैल तयार करा. पब्लिकचा जर बैल तयार केला तर तुम्हाला आता सध्या मार्केट आहे, कारण पब्लिकची बैल कमी येते. पण तरी आता तुमच्यासारख्या जुन्या बैलगाडा मालकांचं शिकून आता नवीन पिढी पब्लिकची वासरं तयार करायला लागली. नाही लागली ती, पण ही नवीन पिढी का ना ऐकत नाही. म्हणजे की जुन्यांचं पण ऐकलं पाहिजे बाबा, असं वासरू पळवते तसं. तर ही काय करते, नवीन पिढी स्वतःच आपलं खरं करते ती, म्हणजे ऐकत नाही ती. मग त्यांनी असं समजा एखादं वासरू लागलं तर दम धरून हाणलं पाहिजे. हाणलं पाहिजे वासरू. एक 10 दिवसाच्या 8 दिवसाच्या गॅपवर पडलं पाहिजे. आता उन्हाळ्यात एक किती 5 दिवसाच्या 6 दिवसाच्या गॅपवर काढलं चालतं, पण ही थंडी दिवस आहे त्याच्यामुळे बारीक वासरू पळत नाही ती. आणि आता आम्हाला 130 किलोमीटर झालंय रनिंग. आजचं रनिंग आम्ही सकाळी 5 वाजता वासरू भरलंय, इथं 8 वाजता मैदानात आलोया. बघा मित्रांनो, अभ्यास पूर्ण उतरायला लागतंय. जर अभ्यास कमी पडला तर 100% यश भेटणार नाही. ते ह्यांच्याकडून शिकाय भेटतं. आता ही जुन्या पिढीतली झालं, आता नवीन पिढीतले त्यांच्यासोबत आहेत. त्यांचं काय शिकला? काय त्यांच्या म्हणजे त्यांच्या मागे सगळं आपल्यालाच म्हणजे बघायचं. हं. हा त्यांचं पोरगण आपलं म्हणजे चांगले संबंध आहेत पोरांचं. ती म्हणजे पाहुणे असल्यामुळे जरा मग काय शिकला काय त्यांचं त्यांच्याकडून? कारण त्यांनी तर अशी वासरं भरपूर घडवलेत. हा त्यांच्याच हाताखाली चाललेच की आता गडवायचं वासर. परवा दिवशी आम्ही एक ह्याला गेलो खळदला. आमचं दुसरं वासरू नेलं, हे नव्हतं नेलं. दुसरं वासरू बारकं एक चंद्या म्हणून घेतलं. या बारीकच आहे, म्हणजे 8 महिन्याचं वासरू आहे ती. आणि चांगल्या बैलावर टाकलं, चांगल्या अंतरात गट पास केला. पण ह्या पोराचे एक फेऱ्याला मी गाडी बघितली, गाडी हाणत होता. मग त्याला स्वतःला त्याला म्हणलं की तू गाडी हाण म्हणलं. गाडी बसवणार तर बसवणार. 100% त्याने गाडी बसवलीच पूर्ण. एक मला वाटतं अंदाज आहे की नाही, एक साधारणपणे 20 फुटात गाडी बसवली त्यांनी. त्याला शेवटपत्र म्हणलं कुठला बैल कसा आणायचा, कुठलं वासरू कोळसा आणायचं, त्याने बरोबर सांगितलं तसं हाणलं त्यांनी गाडी. पण हात चालला त्याचा चांगला. आज पण त्यालाच बसवायचा होता, पण आता ते पुढचा सामनेवाला बैलवाला म्हणला ते आमचा ड्रायव्हर आहे, आज पण त्यालाच बसवायचं होतं गाडी. म्हणजे जर चांगला जर मोरक्या जर असला तर ड्रायव्हर पण चांगला घडू शकतो. 100% घडू शकतो. म्हणजे सगळं माणसं तयारच आहे ती. सुट्टी मेकर बी मागं, ड्रायव्हर बी सगळं म्हणजे घरचा तयार झालाय. आणि ते खळदच्या मैदानात त्यांनी 2 गाड्या परत, आमची गाडी बसल्यानंतर परत 2 गाड्या त्याला हाणाय दिल्या. आणि ते दोन्ही त्यांनी गाड्या बसवल्या. म्हणजे पहिल्यांदाच ते म्हणजे असं बेतवत होतं, पण म्हणलं बेऊ नको गाडी, तू म्हणलं 100% हाणणार तर हाणणार. हात चालतात त्याचं चांगलं. कुठला बैल कसं हाणायचं ती त्यांनी बरोबर बैल काढली आणि 2 गाड्या बसवल्या त्यांनी. त्या वासराचं काय वेगळं पण जाणवतंय. नाही वासराचं वेगळं पण म्हणजे एकदम साध्यातला आला वासरू. ही आता जेवढी मैदानात आहेत का नाही सगळी म्हणजे जोडी जाणती. आप्पा सुद्धा आता म्हणले रेटरेच आप्पा म्हणले कुठे वासरू, म्हणलं हाय बांधाय तिकडं म्हणले. आप्पांनी सुद्धा बघितले वासरू ती. आणि ह्या वासराला म्हणजे आता आपल्याला इकायचं नाही, पण लय पैशाला मागितलाय फॉर्च्युनरला. पण तरी कितीला मागितलं? हे 22 लाख रुपयाला मागितला ह्याला. पण आपल्याला द्यायचं नाही, एवढाच नाद करायचा नाही, ह्याच्यानंतर बैलच घ्यायची नाही आपल्याला. बघा मित्रांनो, एकाच मैदानात 22 लाखाची किंमत झाली, त्याची नंदीची किंमत नाही करायची. पण बघा तुम्ही की एक वासरू काय करू शकतंय. पाळायचं काय वैशिष्ट्य वेगळं नाही. पायाचं कसे नक्या एकदम खट्ट नक्या पाहिजे, ते जुळून नक्या पाहिजे त्या. आणि नक्याला असं पसरात रुंदाट नाही पाहिजे, एकदम गुटीसारखं पाहिजे वासरू. आता ह्याचं शरीर बघितलं ना सगळं तुम्ही शरीर, तर सगळं एकदम सगळं जिथले तिथं शरीर आहे त्याचं. तोंडाला आहे, नक्याला आहे, शिंगाला आहे, शरीर पण त्याचं एकसारखंच आहे. म्हणजे ते आपण बघून घेतलं. 2-4 मैदान त्यांनी तिकडे पळालो. त्यांनी काय असं मैदानात काढलं नव्हतं, पण फेरं देऊनच मग आम्ही गेलो, आणलं, पैसे दिले, वासरू घेऊन आलो. आणि पहिल्याच मैदानात 61 फट्याला गुलाला तर राहील वासरू, पहिल्याच मैदानात. म्हणजे सगळं मिळून किती क्वार्टर आणि फायनलचं किती झालं? क्वार्टरचे 6वं मैदान आहे, 6व्या मैदानात गुलाला तर राहील वासरू. प्रत्येक जाईल तिथं म्हणजे गट पास केलं. दोन्ही म्हणजे वासरां आम्ही उन्हाळ्यात ते दोन्हीच पळवणार घरचीच. आणि कुठली आतनं आणा बाहेर नाही, कुठली पण पळते ते वासर. आता पायरे भेटतात का तुम्हाला त्याला? पायरे 1 नंबरचे येतात, पण त्यांना सांगतो ह्या मैदानात त्या मैदानात हाणू. बघा मित्रांनो, वासरू पळतंय तर पायरे 1 नंबरचे ते त्यांनी सांगितलं. खरं आहे, पायणारा नंदीला पायऱ्याला कधी अडचण येत नाही. मी बी शुभेच्छा करतो तुम्हाला की जसा आज गुलाल पडलाय आणि कायम पडत राहिलाय, तसाच कायम तुमच्या दावणीला ती गुलाल आणत राहील. धन्यवाद.